नमस्कार. मी आज तुम्हाला ढोकळा बनवून दाखवणार आहे. अगदी स्पंज सारखा ढोकळा असतो आणि कमी वेळामध्ये हा होणारा पदार्थ आहे आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला एक चटणी देखील दाखवणार आहे. तर हा ढोकळा मी कशापासून बनवणार आहे, मी चटणी कशी बनवणार आहे, हे सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मी इथे चितळे फूड्सचं इन्स्टंट खमंग मिक्स हे 200 ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे तुम्ही फोडल्यानंतर पॅकेट तर हे पीठ बघू शकता. तर ह्याचा आपण आता एक बॅटर तयार करणार आहोत आणि एका वेळेस ना एक पूर्ण वापरून ठेवायचं, अर्ध वापरून असं ठेवायचं नाही. आणि त्याच्यावर जशी माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे आपण ढोकळा करणार आहोत. तर मी ताटामध्ये तेल लावून घेतलेलं आहे, कारण मी कढईमध्ये करणार आहे. तुम्ही कुकरमध्ये करणार असाल ना तर कुकरच्या भांड्यामध्ये तेल लावून ठेवायचं आणि याच्याबरोबर 200 ml ची माझ्याकडे छोटी बॉटल होती, त्याच्यामध्ये मापून मी बरोबर 200 ml पाणी त्या पिठामध्ये घालून छान बॅटर करायचं आणि हलक्या हाताने करायचं, जास्त फास्ट करायचं नाही. एकाच दिशेने असं हलवत हे बॅटर पाणी मिक्स करून हे बॅटर तयार करायचं. आणि तेल लावलेल्या मी ताटामध्ये हे ओतून घेतलेलं आहे आणि बाजूला ना मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये स्टँड ठेवला आणि आपलं हे ताट ठेवून मी 15 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर ढोकळा वाफवण्यासाठी ठेवला. इथे मी तेलामध्ये मोहरी, हिंग आणि मिरची अशी फोडणी देऊन गॅस बंद केली आणि इथे चटणीसाठी खोबरं, डाळे, हिरवी मिरची, लसूण आणि आलं ह्याची मी चटणी करून घेतली. आता फोडणी थंड झाली, त्याच्यामध्ये ना पाणी ओतलं आणि याचं प्रमाण वगैरे सगळं त्या पॅकेटवर लिहिलेलं आहे. तर 15 मिनिटानंतर छान ढोकळा फुलून आलेला आहे वर आणि हे मी 10 मिनिटासाठी मी थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतरच हे कट करायला मी घेतलेलं आहे. तर सुरी पण बघा तुम्ही ओली अशी येत नाही, छान असा हा ढोकळा स्पंजी झालेला आहे आणि तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामध्ये ना हे कट करून घेऊ शकता. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण कट करायला घ्यायचं आहे आणि फोडणी देखील तिकडे थंड झालेली आहे आणि सकाळच्या नाश्त्याला हा उत्तम पर्याय आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि ही फोडणी थंड झालेली फोडणी यावर मी ओतत आहे आणि फोडणी सगळी याच्यावर ओतून घेतली मी आणि त्यावर आपण कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालणार आहोत. तर बघा दिसायलाही किती सुंदर ढोकळा दिसतोय. आता आपण काढून पण बघूयात. तर सुरीच्या साहाय्याने असं अलगद असा हा ढोकळा निघतो आणि बघा एकदम स्पंज सारखा झालेला ढोकळा आहे, हलका झालेला आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि टेस्टला पण खूप सुंदर होता. तर तुम्हाला आवडेल तशी चटणी पण तुम्ही करून या ढोकळ्याबरोबर खाऊ शकता. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यात अगोदर व्हिडिओ तुम्हाला भेटेल. आणि इतरांनाही देखील व्हिडिओ शेअर करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.